पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे या 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 साहेब, मॅडम पण या। काय साहेब, केव्हाची वाट बघतोय मी। अरे तुम्ही यांच्या ऑफिसमध्येच होतात ना? अरे बाप, मॅडमची मेमरी एकदम पाहिजे हो सर। तो अजून तिथेच काम करतो। नोकरी तिकडेच करतो, पण काम श्रेयस साहेबांसाठी करतो। सर, बस ओरिजिनल कॉपी हा, मुद्दाम काढून घेतली तुमच्यासाठी। व्हेरी गुड। प्लॉट नंबर 56 हाच प्लॉट आहे ना? हाच तो, हा काय समोरचा। एवढी मोठी जागा किती छान आहे ना हो आपल्या बंगल्यासाठी। रामदास, प्लॉट तर छान आहे, पेपर्सही क्लिअर आहेत, पण तू सरप्राईजचं काहीतरी म्हणत होता, ते काय? सरप्राईज तर तिकडे आहे साहेब। मॅडम, आता आपण जमीन नाही बघायची, तुमचा बंगला तयार आहे। चला तुम्हाला दाखवतो। चल. चला चला मॅडम। हो, या साहेब, या मॅडम, या या, सावकाश या। सावकाशी ग। हा तुमचा बंगला। हा माझा बंगला आहे? हो, पैसे भरले की तुमचाच बंगला। कसं वाटलं सरप्राईज? म्हणजे हा बंगला विकायचा आहे? साहेब, तुम्ही ऑफर ऐकाल ना तर मला डोक्यावर घेऊन नाचाल। काय ऑफर? दुरून डोंगर साजिरे। अहो साहेब, आत तर चला चला, दाखवतो तुम्हाला। या या साहेब, ये ग। खाली बघा। या साहेब, या। बंगला। अरे रामदास, हा खूप मोठा बंगला आहे रे, म्हणजे करोडोंची प्रॉपर्टी आहे। कोणाचा आहे? अहो अगोदर बंगला तर बघा साहेब। अहो सुंदर आहे हो बंगला। हो, सुंदर तर आहे। एवढा मोठा बंगला काय विकायला बांधलाय? तुमच्याचसाठी बांधलाय बंगला साहेब, असं समजा। बजाज नावाचा कोणतरी माणूस आहे, त्याचाही बंगला। तो चाललाय फॉरेनला बंगला विकून। 5 दिवसाच्या आत कागदपत्र तयार करून त्याला द्यायचे। रामदास, नको रे, खूप मोठा बंगला आहे, मला नाही परवडणार। अहो साहेब, तुमच्यापर्यंत मी खबर आणलीये, मला माहितीये हा बंगला तुम्ही घेऊ शकतात। कितीत काढतोय माहिती का बंगला? फक्त 50 लाखात। काय वेडा आहेस काय? 1,50,00,000 असतील, आई बोलतो उगीच। अहो साहेब, खरंच 50 लाखात काढतोय। फाईल आपल्याकडे आहे साहेब, 50 लाखातच काढतोय फक्त बंगला। हो, पण एवढे पैसे आपल्याकडे कुठे आहेत ना? जमवा तर लागणार ना साहेब, नाहीतर वारंग साहेब हा बंगला घेऊन टाकणार। म्हणून तर एवढे दिवस फाईल दाबून ठेवली त्यांनी। तुला कसं समजलं? या बंगल्याची देखरेख जो करतो ना राजू, जो आपला माणूस आहे, त्याला बी भेटू साहेब। हे बघा, 50 लाखाचा खेळ आहे फक्त, 5 दिवसाची वेळ। यांचा जमला मेळ की बंगला तुमचा साहेब। तो राजू आहे इकडे? हो आहे ना, तिथेच आहे बाहेर। बोलव त्याला, मला पेपर्स बघायचे। बोलवतो ना। जा ना, बोलव ना। अहो साहेब, मॅडमची मेमरी एवढी स्ट्रॉंग, तुमची एवढी कमजोर कस काय? काहीतरी इम्पॉर्टंट विसरताय साहेब। हे पकड। घे। दा, एक बंगला बनणारा। तुम्ही त्याला पैसे का दिलेत? बक्षीस दिलं ग, त्यांनी आपल्याला ही माहिती दिली ना, आणि तेही वारंगला न सांगता। तुम्ही त्याला लाच दिलीत? अहो अशा चुकीच्या पद्धतीने बंगला घेण्यापेक्षा जेव्हा आपल्याकडे पैसे येतील तेव्हा आपण विकत घेऊ ना. अश्विनी, हा बिझनेस आहे,
यात काय चूक काय बरोबर हे मला ठरवू दे, तू नको ठरवूस. अहो पण मला काय मला तुझं मत नकोय. साहेब, राजू येतोय. साहेब, आयुष्यात पुन्हा अशी ऑफर मिळणार नाही. पैसे भरा आणि स्वतःच्या बंगल्यात मस्त राहिला या. ऐका ना, ती जागा जी आपण मगाशी बघितली ना, प्लॉट नंबर 56 हा, ती खालीच आहे ना. साहेब, तीच जमीन बघायला आले होते. मग आपण बंगल्याऐवजी ती जागाच विकत घेतली तर? अहो मॅडम, 50 लाखात खाली जमीन आणि 50 लाखात हा तयार असा मोठा बंगला. जास्त फायदा कुठे बरं मॅडम? अहो 50 लाखात 1 बेड सुद्धा येत नाही आजकाल. काय साहेब, असा बंगला मिळेल का कधी? नाहीच मिळणार. मग अरे हा राजू कुठे राहिला? हे राजू, राजू, हा बघा आला इकडे. साहेब नमस्कार. हा नमस्कार. राजू, तुझ्याकडे पेपर्स आहेत का इकडचे? हो आहेत ना. अच्छा, हेच आहेत का? हो. हे बघ. साहेब तुम्ही बघा, मी आलोच. बजाज साहेब आहेत हो ना? हो. आपलं स्वप्नांचं घर इथे व्हायला हवं असं का वाटतंय मला? गणू, तुझं जास्वंद म्हणजे तू मला हे सांगायचा प्रयत्न करतोयस की आपलं घर इथेच व्हायला हवं? ठीक आहे, हा बंगला मीच घेणार. हे पेपर्स कोणाच्या हातात नाही पडायला पाहिजे. राजू, बजाज साहेब कधी भेटतील? भेटतील लवकरच. तुला जे हवंय गणू ना, तेच होणार. प्लॉट नंबर 56, आपलं घर इथेच होणार. मी आत्ताच यांना जाऊन सांगते. हा रामदास कुणाशी बोलतो?
हो साहेब, बघितले का पेपर? बघितले, पण मी जरा विचार करतोय. आता किती विचार करता साहेब? वर्षभरात तुम्हाला एक तरी आली का अशी चांगली ऑफर? ठीक आहे, हा बंगला मीच घेणार. रामदास, यात काही पेपर्स कमी आहेत, ते आणून याच्यात फाईल करून टाक. अहो, आपण ती जमीन बघण्यासाठी आलो होतो ना, मग आपण जमिनीचा विचार करूया ना, बंगला वगैरे कशाला? अश्विनी, घरी जाऊन बोलूया. अहो पण आणि रामदास, हा बंगला वारंगला मिळता कामा नये. मी पैसे अरेंज करतो. 50 लाख आणि ते पण कॅश. आज दिवस कमी आहेत, पण करतो काहीतरी. 5 नाही साहेब, 4च दिवस. आजचा दिवस संपला, लागा कामाला. साहेब जरा 1 मिनिट या ना बाजू. बोल. चल अश्विनी, जाऊया. ऐका ना माझं. अश्विनी, नंतर बोलूया, आता चल. बॅग दे आणि फाईल पण दे. रामदास, फाईल नेतोय मी. चल. मॅडम बिंदास्त राहा, बंगला तर तुमचाच होणार. आजी, अण्णा तिकडे मोठा वॉटरफॉल होता आणि तिथे हा धापकन पडला, हे तर सांग. मी पडलो नाही, मला रियांशने मुद्दामून ढकललं. आजी, हा काहीही सांगतोय. टीचरने सांगितलेलं पाण्याजवळ जायचं नाही, तरी हा गेला आणि धापकन पडला. आजी तुला सांग ना. ठीक आहे, पडला तर पडला, त्यात काय? हा, अगं आजी, तुला माहितीये का, मी ट्रिप मध्ये खूप छान स्टुडंट झाले ना, म्हणून टीचरने मला स्टार पण दिला. वाह, क्या बात है, व्हेरी गुड. अहो बाबा, मला तर तुम्हाला आला आला दाखवायचं होतं, पण तुम्ही आणि आई तर घरीच नव्हता. अरे हो श्रेयस, तू आणि अश्विनी कुठे गेला होता? यायला बराच उशीर झाला तुम्हाला. ते जरा बाहेर गेलो होतो, काम होतं मला. असं कुठलं महत्वाचं काम होतं रे दादा, की तू वहिनीला बरोबर घेऊन गेलास? तिला नव्हतं नेलं, तिला मार्केटला ड्रॉप केलं आणि मी गेलो पुढे कामाला. तुम्ही सगळे आपापल्या वाटेने गेलात, मी घरात एकटी. माझा जीव अगदी धाकधूक होत होता. कुठे ना कुठे घरफोडीचं ऐकायला मिळतं. मग काय, चोर गुंड आपल्या घरी आले तर काय, तुला बघून पळून गेले असते. मी काय भूत आहे? हा, मला बघून पळून जायला. तुमचं आपलं काहीतरीच. हे बघा, तुम्हा सगळ्यांना मी सांगून ठेवते, मला घरी एकटीला सोडून जायचं नाही. खूप भीती वाटते मला. दादा, जाताना तू तिला मार्केटला सोडून गेलास, पण येताना तुम्ही एकत्र आलात. हो, माझं काम झालं तिकडे, मग मी निघालो. वाटेत दिसली मला, मग घेऊन आलो तिला. छान वेळा जमलात तुमच्या आज. हो, आज जुळलंय. बहिणी, अगं मार्केटमधनं मग भाजी बिजी नाही आणलीस का? अश्विनी, डिकीत विसरलीस ना तू? छे, हे नेहमी असं करते. छान जमवून आणलं, आलंय सगळं. संजू, कुहू, चला, अभ्यासाची वेळ झाली आहे ना. चला चला चला. हां, आणि गेल्यावर मला सांगा पिकनिकला काय काय मजा केली. सगळं खाऊ खाल्लात का रे तुम्ही दोघांनी? यातले 10 लाख आता इकडे फिरवले तरी पुढच्या महिन्यात बन्सलकडून जे 20 लाख येणार आहेत त्याच्यापैकी 10 लाख इकडे टाकून सगळं व्यवस्थित होऊ शकतं. आणि मग खालसेकरांचे 15 लाख आले म्हणजे सगळा हिशोबच सेट होईल. हे बाजूला पडले,
बाजूला पडले म्हणजे? अगं आपल्या बंगल्याला लागतील ना आता. अहो पण हे तर लोकांचे पैसे आहेत ना. अगं हो, पण आता आपल्याला गरज आहे म्हणून वापरायचे आणि मग आपले आले का वळते करायचे. सिंपल. मला एक सांगा, त्या रामदासने तुम्हाला बाजूला नेऊन काय दिलं? हा, तो पत्ता होता. कुणाचा? अगं एक मार्केटमध्ये माणूस आहे, तो व्याजावर पैसे देतो, त्याचा पत्ता होता. पण त्याने तुम्हाला का दिलं? अगं त्याला वाटलं आपल्याला बंगल्यासाठी कमी पडतील पैसे म्हणून त्याने दिले, म्हणजे आपण त्याच्याकडनं पैसे उचलू शकतो म्हणून. नाही हा, तुम्ही असं काही करायचं नाही हा. असं कर्ज काढून आपल्याला बंगला नाही बांधायचा. अगं तशी गरजच पडणार नाही, पुरेशी कॅश आहे आपल्याकडे, कशाला घेऊ मी व्याजावर? अहो मला हे तुम्ही जे सगळं करताय ना पटत नाहीये, खरं सांगते. आणि तसाही तो मला बंगला. तुला व्यवहारातलं काहीही कळत नाही. तू प्लीज मला डिस्टर्ब करू नको. मी खूप महत्वाची गोष्ट करतोय. हिशोब चुकला तर प्रॉब्लेम होईल. आणि तू या लफड्यात पडू नकोस ना ग, कशाला उगीच. चल मी जरा एका कपाटात ठेवून येतो. अहो पण थांब ग. गणू, आता तू सांग, प्लॉट घ्यायचा की बंगला? पण यांना कसं समजवायचं? सो मिसेस अश्विनी वाघमारे, मी तुम्हाला वर देतो. तुमच्या 2 इच्छा माझ्याकडे जमा आहेत. तुला जेव्हा केव्हा काहीही हवं असेल किंवा काहीही तुझी इच्छा असेल, तुम्हाला सांग, ती तुझी इच्छा मी नक्की पूर्ण करेन. मग आता ठरलं, हा शेवटचा उपाय. यांना नाही म्हणता येणारच नाही. हा दूधवाला बेल वाजवायची सोडून टकटक काय करतोय? अश्विनी, काय झालं? अरे कोण आहेस तू? काय हवं तुला? ए म्हाताऱ्या, गप्पा वाच. आता सगळ्यांचे मुर्दे पाडीन काय. ए पुढे येऊ नको, पोलिसांना फोन करीन मी. ए शाण्या, हे काय खेळणं वाटलं काय तुला? जास्त डोकं चालवशील ना तो खोपडी सगळं आउट करेल काय. श्रेयस, बहुतेक त्याला कळलं आपल्या घरात पैसे आहेत ते. म्हातारी हुशार आहे. चल पटकन जायचं आणि सगळे पैसे माझ्यासमोर आणून ठेवायचे काय. पैसे नाही आहेत घरात. श्रेयस, आई थांब जरा, मध्ये बोलू नकोस. काय म्हणालास तू? काही बोलू नकोस. काही बोलायला तुझी आई जिवंत तर राहिली पाहिजे ना. चल पटकन जायचं आणि सगळे पैसे घेऊन यायचे काय. तुला सांगितलं ना घरात पैसे नाहीयेत. सोडायला